सुरुवातीला मिलिंदला पटलं पाहिजे म्हणून दाखवतो. मंचावर उपस्थित सन्माननीय विश्वास पाटीलजी, रवींद्र प्रभुदेसाईजी, राजेश पांडेजी, निरंजन डावखरेजी, अभिराम भडकमकरजी, योगेश सोमणजी, मृदुलाताई दाडे आणि ज्यांच्यासाठी आपण उपस्थित आहोत असे नरेंद्र पाठकजी, गीताताई गुंडे, माधवीताई, उपस्थित सर्वच, संजय वाघोले आणि मित्र बंधू भगिनी. सर्वात प्रथम तर मी नरेंद्र पाठक आणि त्यांच्या चैत्रेयाला मनापासून शुभेच्छा, कौतुक आणि अभिनंदन करतो. आणि हेही स्पष्ट करतो की आज मला या ठिकाणी बोलताना खूप दडपण आहे. ते दडपण यासाठी आहे की मिलिंद आमचा मित्र आहे, त्याने मगासपासून 7 वेळा हे सांगितलंय थोडक्यात बोला, आणि वक्त्यांमध्ये माझा नंबर पण 7वा आहे. पण मी पण काही कच्च्या गुरुचा चेला नाही. कोणी काही म्हटलं तरी मी माझं म्हणणं दामटून मांडतो, हीच महाराष्ट्रात माझी ओळख आहे. हा कार्यक्रम अद्वितीय आहे तो 4 कारणांसाठी, आणि त्याचं महत्व म्हणून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तो अद्वितीय याचं पहिलं कारण असं आहे की दिवाळी मासिकांमध्ये सुद्धा चैत्रातलं वासंतिक असं मासिक, असं वासंतिक अंक हा काढावा, हा विचार करून 25 वर्ष सातत्याने तो टिकवला. याचं यश ज्यांच्या नावावर आहे असे नरेंद्र पाठक आणि त्यांच्या मासिकाचं, त्यांच्या अंकाचं आहे. हा त्याचं पहिलं अद्वितीयपण आहे. द्वितीय अद्वैतपण असं आहे की आजकाल असलेल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा साहित्य निर्मिती करणाऱ्याने सातत्य टिकवल्यानंतर सुद्धा तो कर्जबाजारी झाला नाही अशी उदाहरणं कमी आहेत. आणि नरेंद्र पाठक त्यातले यशस्वी आहेत की ते हे सगळं करून सुद्धा कर्जबाजारी झाले नाहीत. हा त्यांचा अद्वितीयपणा दुसरा. तिसरं माझ्या दृष्टीने महत्वाचं असं आहे की तो एक नरेंद्र आहे की ज्याने दिल्लीत बसून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आणि हा एक नरेंद्र असा आहे की 25 वर्ष त्या मराठी अभिजात भाषेची पालखी वारकरी म्हणून वाहत चाललाय, हे सातत्य ठेवलेलं आहे. आणि चौथं महत्वाचं आहे, मगाशी कोणीतरी म्हटलं की आजकाल वातावरण बिघडलेलं आहे, आजूबाजूचं वातावरण. मला वाटतं आपण बोललात की भ्रष्ट आचार, भ्रष्ट विचार, या सगळ्यामध्ये मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या विषयाबद्दल असलेल्या बेगडी प्रेमामध्ये, मी बेगडी शब्द मुद्दाम वापरतो काही जणांबद्दल, मराठी मुलाच्या हातात दगड देऊन आता तू रस्त्यावर उतर असं राजकारण करणार एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला तुझ्या हातामध्ये उत्कृष्ट साहित्याचं मराठी अंक, मी दगड बाजूला सार पण हा अक्षय असा अंक घे आणि मराठी भाषेचा वारकरी बन, असं काम करणारे नरेंद्र पाठक आणि दयावहिनी आहेत. आणि म्हणून या कार्यक्रमाचा अतिथी आहे. माझा संकेत कोणाकडे गेला आपल्याला कळलं असेल. अगदी स्पष्ट करायचं तर शिवाजी पार्कला जाऊ, पण राजकारण बाजूला जाऊ द्या. या पद्धतीने नरेंद्र पाठक आणि चैत्रेय आणि दयावहिनी यांनी केलेलं कार्य अतुलनीय आहे. त्यांनी सांगितलं की हे व्यासपीठ किती मोठं आहे, तर 100च्या वर कथा, 80च्या वर लेखक, कवी यांना या व्यासपीठाने मंच दिलाय. हे व्यासपीठ अद्वितीय आणि वेगळं यासाठी आहे की यात दमा मिरासदारांपासून सर्वांनी या व्यासपीठावर स्वतःचा विचार व्यक्त केलेला आहे. चैत्रेयाचं वेगळेपण हे आहे की प्रत्येक ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर त्याचे फोटो लागले, याच्या प्रकाशनाचे कार्यक्रम झाले. आणि मी चुकत नसेल तर एक अगदी बोटीवर सुद्धा झालेला आहे, समुद्रातल्या खोल बोटीवर. आणि अशा बहुअंगी अर्थाने चैत्रेयाने काम केलंय, जे मराठी माणसासाठी केलंय, मराठी साहित्यासाठी केलंय,
आणि मराठी मनाच्या मशागतीसाठी केलाय. म्हणून नरेंद्र पाठकजी तुमचं, चैत्रेय आणि दया वहिनींचं महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी खूप कौतुक त्या ठिकाणी करतो. आता विषय शेवटचा, तो म्हणजे सारखी आम्ही चर्चा ऐकतो या युगामध्ये साहित्याची आवश्यकता, प्रासंगिकता आणि गरज किती राहिली. आणि सोमन सर, ते काम तुमच्याकडे आता आहेच. खरं तर ते आमच्या सगळ्यांचंच आहे. माझ्यासारख्याचं मत आहे की विज्ञान युगामध्ये साहित्याची आवश्यकता ही सर्वात जास्त आहे. आणि ती यासाठी मी म्हणतोय कारण आज एक अग्रलेख सुद्धा आहे, आयफोनला 50 वर्ष झाली म्हणून. आणि मी यासाठी म्हणतोय कारण ज्या गतीने, प्रगती म्हणजे गती एवढाच संबंध राहिला, प्रगतीचा गतीशीच जणू काही संबंध अन्य कशाशीच नाही, अशा वातावरणामध्ये आपण सगळे जगतो आहोत. या विज्ञान युगामध्ये साहित्याची आवश्यकता सर्वात जास्त म्हणण्याचं कारण विज्ञान म्हटलं की शोध आला. आणि शोधाचं वातावरण आणि शोधाची भूमिका याचा व्यासपीठ, याचा उद्गाता म्हणजे मन आलं. आणि मनाला अशा पद्धतीच्या विचारांची व्याप्ती व्हावी त्यासाठी आवश्यक आहे ती बुद्धी आणि धृती ही आली. बुद्धी म्हणजे बोधाची शक्ती, धृती म्हणजे धारण करण्याची शक्ती. या बुद्धी आणि धृतीसाठी जे आवश्यक आहे ते म्हणजे शुद्ध चित्त असणं हे गरजेचं आलं. आणि मग चित्ताची शुद्धता यायची असेल तर स्वाभाविक आहे त्यासाठी लागणारं संतुलित व्यवहार आवश्यक आला. आणि या संतुलित व्यवहाराची आवश्यकता असेल तर मी मानणाऱ्यांपैकी असं आहे की पंचमहाभूतत्वांच्या सगळ्यातला समतोल आला. आणि मग पंचमहाभूतत्वांच्या समतोलासाठी काय करायचं असेल तर तो देहाचा विकास आवश्यक आला. आणि मग त्या देहाच्या विकासासाठी लागणारी सवय ही साधनेत आली. आणि मग साधनेसाठी लागणारं आवश्यक आहे ते ज्ञान आलं. आणि ज्ञानाची निर्मिती ज्यातून होते ते साहित्य आलं. आणि म्हणून याची गरज आहे, ती जास्त गरज आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून अशा कुठल्याही कार्यक्रमांना वेळेत पोहोचणं आणि वेळेत भाषण संपवणं हे मी माझं कर्तव्य समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.